ते लोकांना देतात. मानसोपचार तज्ञ आहेत. पण या मानसोपचारांमध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारे जावं असं करून त्यांनी गेली 10 वर्ष ड्रम थेरपी आणि रिदम म्हणजे तालाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम याच्यावर ते काम करतायत. इंडस्ट्रियलायझेशन साधारण औद्योगिकीकरण झालं त्याला आता 100 वर्ष झाली असं आपण म्हणू शकतो. 19व्या-20व्या शतकातली ती देणगी आहे. पण त्याच्यानंतर कलेशी संबंध माणसाचा तुटत गेला. म्हणजे आत्ताही आपण अ, याही ग्रुपमध्ये असं बघतो, की मी आता रिटायर झालो ना, की मग मी खूप गाणं ऐकणार आहे किंवा मग माझे कलेतले जे काही छंद आहेत ते जोपासणार आहे. अशा पद्धतीची उत्तरं आपल्याला मिळतात. पण आपण रोजच्या आयुष्यात कला जी काही आपल्यातली असते किंवा आपण ऐकणार असतो, बघणार असतो, वाचणार असतो, ती जोपासायची गरज असते आणि ती जर सुटली, तर आपल्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम होतो ते आपल्या लक्षात येतं. म्हणजे कलेमधून मिळणारा आनंद किती आहे. आपण मानसिक ज्यांना ताणतणाव किंवा मानसिक सायकॉलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, मनोविकार आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत. पण रोजच्या आयुष्यात सुद्धा कला किती आनंद देऊ शकते. गाणं एखादं सकाळी आपण ऐकलेलं दिवसभर किती पुरतं हे आपण पूर्णपणे कामाचे तास वाढल्यामुळे पूर्णपणे हरवून बसलो आहोत तो आनंद. आणि मग त्याच्यामुळे स्वतःशी, समाजाशी आणि निसर्गाशी आपलं नातं पूर्णपणे किती तुटत गेलं, ते खरं म्हणजे आपल्या लक्षात येत नाही. आणि मला नक्कीच खात्री आहे, की आनंद गोडसेंच्या आजच्या या ड्रम थेरपीच्या किंवा आर्ट बेस्ड थेरपीच्या प्रेझेंटेशनमधून आपल्याला जाणीव होईल, की आपलं कुठे चुकतंय किंवा आपलं कुठे चुकत गेलं. ही तोंड ओळख आहे आणि जेव्हा माइंड जिमचे सेशन ऑफलाईन परत सुरू होतील, तेव्हा इंटरॅक्टिव्ह सेशन आपण त्यांचं परत नक्की घेऊयात आणि त्याच्यातून आपल्याला जास्त कळेल. पण या सगळ्याची आज माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. पर्टिक्युलरली कोरोनाच्या काळात आपल्या सगळ्यांचं डिप्रेशन किंवा ताण खूप वाढले आहेत. त्यामुळे खूप चांगलं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना ह्याच्यातून मिळेल अशी मला नक्कीच खात्री आहे. याच्या पुढची सूत्र मी आनंद गोडसेंच्या हातात देते. नमस्कार आणि सगळ्यांचं सर्वप्रथम मला माइंड जिम मावशी म्हणतो कारण मी त्याचं कारण सांगेन. अंजोर आणि मी आम्ही लहानपणापासून मित्र आणि मी माझ्या महाविद्यालयीन काळापासून संजोत मावशीचं मानसशास्त्र विषयातलं काम पाहत आलोय. त्यामुळे वयाने मी लहान आहे, पण मी बरेच उद्योग गेल्या 10-12 वर्षात केले आणि मग ते कोणते कोणते उद्योग काय काय आहेत आणि रिदम ड्रम सर्कल्स, आर्ट बेस्ड इव्हेंट्स, रिदम इव्हेंट्स आणि या सगळ्या इव्हेंट्स कडे पाहताना आणि हे सगळे इव्हेंट्स हे मानसिक आरोग्यावरती कशा प्रकारचा परिणाम करतात त्या संदर्भात गप्पा मारण्यासाठी म्हणून मला माइंड जिमनं बोलावलं. त्याबद्दल सर्वप्रथम माइंड जिमचे मी आभार मानतो. करोनाच्या काळामध्ये आणि पॅन्डेमिकमुळे जे खूप मोठ्या प्रमाणावरती बदल झाले त्यातला एक बदल हा ऑनलाईन इव्हेंट्स आणि त्या ऑनलाईन इव्हेंट्सकडे मी प्रचंड पॉझिटिव्हली पाहतो. त्याचं कारण असं आहे की मी आत्ता देवगड तालुक्यातल्या मिठमुंबरी नावाच्या एका बीचवरती बसलोय. हे तुम्हाला सगळ्यांना जळवण्याकरता नाही, परंतु तंत्रज्ञानाच्या अवेलेबिलिटीमुळे आता कुठूनही जॉईन होणं शक्य आहे आणि एकमेकांबरोबर गप्पा मारणं शक्य आहे. तर अशा या ऑनलाईन इव्हेंटमध्ये आपण भेटतोय. या ऑनलाईन इव्हेंटमध्ये आपण ड्रम सर्कल, रिदम इव्हेंट्स किंवा रिदमचा हेल्थशी असलेला संबंध याबाबत थोड्याशा गप्पा मारूया. मी माझे काही अनुभव गेल्या 15 वर्षातले शेअर काही टुवर्ड्स द एंड काही प्रश्नोत्तरही आपल्याला करायला म्हणजे मला थोडंसं आवडेल. काही प्रश्न आपण विचारलेत आणि त्याप्रमाणे मी त्याची उत्तरं दिली. तर ड्रम सर्कल आणि एकूण रिदम बेस्ड इव्हेंट्स याची माझी ओळख पण
पाचवा सुंदर तुम्ही आपला हे बंद करून टाकता प्लीज. हा आर्ट्स बेस्ड इव्हेंटची माझी ओळख साधारण एक 11-12 वर्षापूर्वी झाली. आणि ड्रम सर्कल्स नावाची एक इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी, मला वाटतं आपल्यापैकी काही जणांनी सहभाग घेतला नसेल, पण तुम्ही ड्रम सर्कल ही संकल्पना ऐकून असेल. सर्कल ह्या नावातच त्या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप आहे. म्हणजे एका गोलामध्ये सर्वजण बसतात आणि प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक परकशन इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ज्याला आपण रिदम इन्स्ट्रुमेंट म्हणतो, ते दिलं जातं. ड्रम हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. मग त्यामध्ये आफ्रिकेमध्ये तयार होणारा जेम्बे हे वाद्य असतं. त्या व्यतिरिक्त काही बेस ड्रम्स असं आम्ही म्हणतो, म्हणजे जे खर्जामध्ये वाजतात तशा स्वरूपाचे काही बेस ड्रम्स. त्या व्यतिरिक्त काही वूड इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे लाकडामध्ये तयार केलेली इन्स्ट्रुमेंट्स, काही मेटलमध्ये तयार केलेली इन्स्ट्रुमेंट्स, काही टॅम्बोरिन्स, अशी मिक्स्ड परकशन इन्स्ट्रुमेंट्स ही सर्वांना दिली जातात. आणि ह्या गोलामध्ये बसलेले सगळेजण हे सहजी, अतिशय सहजपणे हे या रिदमच्या प्रोसेसमध्ये एंगेज होत जातात. म्हणजे साध्या साध्या गोष्टीमध्ये रिदम बेस्ड इव्हेंट्स मध्ये कशा स्वरूपाची सुरुवात होते असं विचारलं तर साधारण सुरुवातीला एक पल्स पकडलेली असते तालाची, आणि त्या तालाच्या पल्स मध्ये सगळेजण ज्याला जे वाद्य ज्या पद्धतीनं वाजवावं असं वाटेल त्या पद्धतीनं हळूहळू हळू त्यामध्ये जॉईन होत जातात आणि ह्या गटाचा, ग्रुपचा म्हणून एक रिदम असा क्रिएट होतो. म्हणजे साध्या साध्या वाद्यांमधनं काय काय प्रकारचे आवाज येऊ शकतात, त्या आवाजांशी एकरूप होत आणि आपल्या आजूबाजूला चालू असलेल्या तालाशी एकरूप होत साहजिकच माणसाला आपण काहीतरी वाजवावं असं वाटायला लागतं. आणि अनेक वेळेला आधी आपला तालाशी काही संबंध नाही अशा वाटणाऱ्या अनेक व्यक्ती या ड्रम मध्ये अतिशय सहजपणे तल्लीन होऊन जातात. आणि जसे ते त्या रिदम सहभागी होत जातात तसे आपल्याला लक्षात येतं की त्यांचा आधीच्या विचारांपासनं, म्हणजे आधी चालू असलेल्या घटनांपासनं ते हळूहळू हळूहळू दूर जात आपल्या मनामधले विचार जे आहेत ते हळूहळू हळू सर्कलमध्ये, त्या इव्हेंटमध्ये काय चाललंय याच्याशी त्यांचं हळूहळू नातं जोडलं जातं. एक अतिशय महत्वाची कॅरेक्टरिस्टिक ड्रम सर्कलची आहे की ड्रम सर्कल ही नॉन व्हर्बल ऍक्टिव्हिटी आहे. तर मला थोडंसं इथं नमूद करावं वाटतं की व्हर्बल आणि नॉन व्हर्बल अशा दोन्हीही पद्धतीच्या थेरपीज किंवा मेथोडॉलॉजीज ह्या बऱ्याच वेळेला आपण मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये विचार करतो. ड्रम सर्कल हे थोडं नॉन व्हर्बल परंतु साऊंड या विषयाशी कनेक्टेड असलेलं, नाद, ध्वनी याच्याशी कनेक्टेड असलेलं अशा स्वरूपाचं एक माध्यम आहे. तालामध्ये तालाच्या म्हणून काही वेगवेगळ्या प्रकारच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि ड्रम सर्कल मध्ये आपण जसं तालामध्ये सहभागी व्हायला लागतो तसं तसं हळूहळू आपल्याला लक्षात येतं की आपण त्या तालाशी एकरूप होण्याचा प्रयत्न न करता आपण एकरूप व्हायला लागतो. आता याचं साधं उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर आपण आपल्या गणपतीच्या ढोल ताशांबद्दल आपल्याला सर्वांना माहिती की तो ढोल वाजायला लागला की त्याच्या नादामध्ये तो बऱ्याच वेळेला आपण आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसरून ते त्या तालामध्ये एकरूप होऊन जातो. मुळात पासून दूर जाणं आणि अशा स्वरूपाच्या कुठल्या तरी सांगीतिक प्रवासामध्ये सहभागी होणं ही सध्या एक प्रकारची आली आहे. परंतु पूर्वीच्या काळी आपण पाहायला गेलं तर हा आपल्या जगण्याचा एक भाग होता. म्हणजे याच्या ड्रम सर्कलची थोडीशी हिस्ट्री तुम्हाला सांगायची झाली तर ड्रम सर्कल म्हणजे एकत्र बसून ड्रम्स वाजवणे ही संकल्पना कुठे कुठे आहे तर आफ्रिकेमधल्या ट्राईब्स मध्ये आहे. त्याच्यानंतर अनेक स्वरूपाच्या वेगवेगळ्या साऊथ अमेरिकन ट्राईब्स मध्ये आहे. भारतामध्ये तुम्ही भारतभर हिंडलात तर भारतात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगळ्या प्रकारचा तालवाद्य आणि वेगळ्या प्रकारची तालवाद्याशी निगडीत असलेल्या कला आणि त्याचा एकूण आपल्या जीवनाशी असलेला
त्याचं नातं हे आपल्याला अभ्यासता येतं. म्हणजे तुम्ही पंजाबमध्ये गेलात तर तिथे पंजाबी ढोल आहेत. तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेलात तर केरळमध्ये चेंडा ड्रम्स आहेत. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात तर तिथे आपलं पारंपरिक ढोल ताशा आणि त्याची पथकं आणि असा सगळा विषय मध्ये आहे. तुम्ही जर का नॉर्थ ईस्ट मध्ये गेलात तर तिथे काही वेगळ्या प्रकारचे ड्रम्स आहेत आणि त्याचा बांबूच्या सहाय्यानं रिदमिक नाच करण्याची पद्धत आहे, जी पूर्वीच्या काळामध्ये आपल्या आपल्या जीवनाचा एक भाग होती. आता ही भाग कसा होती, आपली दिनचर्या झाली, आपला दिवसभराचा कार्यक्रम झाला, आपण संध्याकाळी घरी परतलो की संध्याकाळची जेवण या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर साहजिकच आपण जिथं राहतोय त्या वस्तीमध्ये एकत्र येणं आणि मग एकत्र त्याचा सांगीतिक अनुभव, मग त्यात संगीत असेल, अशा स्वरूपाचा अनुभव घेणं आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून दिवसाभराचा जो काही ताणतणाव असेल किंवा कामाचे कष्ट असतील ते विसरून आपल्या समाजाशी एकरूप होणं, अशा स्वरूपाची रचना ही प्रत्येक कल्चरमध्ये, तुम्ही भारतातच असं नाही, भारताबाहेर कुठेही गेलात तरी प्रत्येक कल्चरमध्ये अशा स्वरूपाचं इनग्रेन्ड अशी एक सिस्टीम, असं मेकॅनिझम हे त्यामध्ये होतच. ड्रम सर्कल हा त्याचा एक मॉडर्न फॉर्म आहे असं मला वाटतं. आणि ड्रम सर्कलची म्हणजे मॉडर्न डे ड्रम सर्कल्स कोणी सुरू केली तर आर्थर हल म्हणून एक व्यक्ती आहे, जो स्वतः हवाईमध्ये असतो. माझी आणि आर्थर हलची आतापर्यंत 4 वेळेला भेट झाली, कारण माझ्या मेंटॉरिंग मध्ये आणि माझ्या ड्रम सर्कलच्या शिक्षणामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. आर्थर हलच्या हाताखाली थोडंसं या ड्रम सर्कल आणि या सगळ्या संकल्पना शिकलो. आणि वरुण वेंकट म्हणून माझा एक मित्र आहे, जे आम्ही एकत्र पूर्वी काम करत असू, ताल रिदमिक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून, तर त्यांच्या बरोबर मी 7-8 वर्ष ड्रम सर्कल्सचा भारतभर प्रवास करून वेगळ्या वेगळ्या प्रकारची कामं त्या विषयातली केली. ड्रम सर्कलचा आणि आपल्या मानसिक आरोग्याचा या विषयावरती आपण थोडंसं डिस्कशन पुढे करूया. मी आता थोडंसं इतिहासाविषयी बोललो ड्रम सर्कलच्या, पण मॉडर्न डे ड्रम सर्कल्स ही कल्चरली एकत्र येऊन म्हणजे वाजणाऱ्या आणि त्या स्वरूपाच्या इव्हेंट्स पेक्षा कशी वेगळी आहेत हे ड्रम सर्कल्स मध्ये किंवा मॉडर्न डे रिदम फॅसिलिटेटेड ऍक्टिव्हिटीमध्ये महत्वाचा विषय तो म्हणजे फॅसिलिटेशन. आपल्याला बऱ्याच वेळेला संगीत म्हणजे मला काहीतरी त्यामधल्या स्वरांचं, त्यामधल्या तालाचं ज्ञान असणं आवश्यक आहे आणि ते मला नसेल तर मी अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही, अशा स्वरूपाची कल्पना आपल्या मनामध्ये नसते. ड्रम सर्कलमध्ये या गोष्टीला पूर्णपणे फाटा आहे. असं म्हणण्याचं कारण की आपण ड्रम सर्कलमध्ये सहभागी झालो की आपल्याला तालवाद्य येत असो किंवा नसो, आपल्याला संगीत कळत असो किंवा नसो, आपल्याला सूर कळत असो किंवा नसो, आपण त्याच्यामध्ये मुक्तपणे सहभागी होऊ शकतो आणि त्याचा मनमुराद आनंद घेऊ शकतो. आणि मी मनमुराद आनंद असा शब्द वापरतोय कारण जेव्हा तुम्ही ड्रम्स ऐकता, ड्रम्स वाजवले जातात, त्यावेळेला ऑलमोस्ट तुम्हाला असं फिलिंग येतं की तुम्ही बेभान होऊन त्यामध्ये सहभागी झालात. आणि मी मगाशी आपल्या विचारांपासून दूर येणं असा विषय बोललो, तर विचार सातत्याने चालू राहणं आणि विचारांची शृंखला सातत्याने चालू राहणं ही आपल्यावरती एक खूप मोठ्या प्रमाणात ताण वाढवणारी घटना आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या सगळ्या पुढं आपल्या विचारांमध्ये कन्व्हर्ट होतात असं म्हणायला हरकत नाही. आणि आपण चालू असणाऱ्या घटनांबद्दल, घडून गेलेल्या घटनांबद्दल, घडणाऱ्या घटनांबद्दल हे सातत्याने विचारमग्न असतो. आणि ही विचारमग्नता आपल्याला बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचं प्रेशर हे क्रिएट करत असतं. ड्रम सर्कलमध्ये या विचारांपासून दूर, म्हणजे ज्याला कॉग्निटिव्ह सेसेशन असं मानसशास्त्रामध्ये एक टर्मिनॉलॉजी वापरली जाते, म्हणजे बिईंग अवे फ्रॉम थॉट्स, ज्याला मेडिटेशन किंवा अशा अनेक प्रक्रियांमध्ये, योग साधनेमध्ये, मंत्र साधनेमध्ये किंवा अनेक प्रकारच्या साधना ज्या वेळेला लोक आपल्याला सांगतात, अनुभवतात, प्रॅक्टिस करतात, त्यावेळेला आपल्याला विचारांपासून दूर जाणं हा एक खूप मोठा एक्सरसाइज मला असं वाटतं त्यामध्ये असतो. तर ड्रम सर्कलमध्ये हे अतिशय नैसर्गिकपणे आणि खूप सहजपणे होऊन जातं. त्यामध्ये कल्चरल ड्रमिंग किंवा कल्चरल परफॉर्मिंग आर्ट मध्ये आणि याच्यात फरक हा
सारं तंत्र किंवा तंत्रशुद्धता असा विषय ड्रम सर्कलमध्ये नाही. पण ड्रम सर्कलचं म्हणून एक तंत्र आहे आणि ड्रम सर्कल फॅसिलिटेशन म्हणजे हे ड्रम सर्कल कंडक्ट करणारी किंवा फॅसिलिटेट करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला फॅसिलिटेटर असं म्हटलं जातं. आता फॅसिलिटेटर म्हणजे कोण, तर या सर्कलच्या मध्ये एक जण उभा राहून म्हणजे काही जणांनी फॅसिलिटेशनची ऍक्टिव्हिटी पाहिली असेल तर त्यांना असं वाटेल की somebody is स्टँडिंग इन द सेंटर अँड ऍक्च्युली जोकरिंग अराउंड. म्हणजे तो मध्ये असं वाटतं की तो हात वर करतोय, हात खाली करतोय किंवा तो ताल देतोय कुठल्या तरी कुठल्या पद्धतीचा. आणि अशा स्वरूपाचा फॅसिलिटेशन करता करता तो स्वतःही इतका आनंदी आणि मनमुराद त्याचा आनंद घेत असतो की तो आजूबाजूच्या व्यक्तींना ह्या ड्रमिंगच्या इव्हेंटमध्ये किंवा ड्रमिंगच्या प्रोसेसमध्ये एंगेज करत जातो. आणि ही एंगेजमेंट ही बोथ वेज, इट वर्क्स बोथ वेज. म्हणजे जे वाजवणाऱ्या व्यक्ती आहेत त्या आणि ह्या फॅसिलिटेटरचं खूप कमी वेळामध्ये निर्माण झालेलं नातं, तर फॅसिलिटेटर आणि ड्रमर्स किंवा फॅसिलिटेटर्स आणि पार्टिसिपंट्स यांचं अतिशय काही सेकंद काही मिनिटांमध्ये एक फटकन नातं निर्माण होतं. आणि या नात्यामधनं एक विशिष्ट प्रकारचा एक्सचेंज हा सुरू होतो. एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. ड्रम सर्कल सुरू करतो आपण, सर्कल मध्ये ताल सुरू झालेत आणि एक छोटासा कॉल अँड रिस्पॉन्स नावाची एक ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे काय, तर तो फॅसिलिटेटर वाजवता फॉर एक्झाम्पल असं वाजवल्यानंतर सगळेजण त्याला रिस्पॉन्ड करतात त्यांच्या वाद्यावर तक 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 तक. आणि ह्यातून एक इंटरॅक्शन ही काही प्रमाणात सुरू होते. रिदम चालू आहे, आता ह्यामध्ये ह्या वादन जे नातं निर्माण होत जातं त्या नात्यातून काही अनपेक्षित आणि अनपेक्षित एखादा बेस ड्रम वरती वाजवणार आणि तो ताल पकडून बसलेली व्यक्ती असते, तिच्याशी कुठला तरी एक वुड ब्लॉक वरती टटक 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 आणि हा बेस वरती वाजवणार भूम 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 टटक 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 टटक. दे स्टार्ट प्लेइंग इन रिलेशन विथ इच अदर. आता अशा स्वरूपाचं नॉन व्हर्बल नातं निर्माण होणं आणि त्या नात्यामधून ते कशाला जन्म देतं, तर ते एक्सप्रेशनला जन्म देतं. आणि तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की कोणतंही नातं, कोणतंही 2 व्यक्तींमध्ये, 3 व्यक्तींमध्ये, 4 व्यक्तींमध्ये किंवा एका ग्रुपमध्ये एक जो धागा असतो नात्याचा, त्या नात्यामध्ये उमलतं काय, तर ते एक्सप्रेशन उमलतं बऱ्याच वेळेला. आणि अशा ऍक्टिव्हिटीज आणि असे इन्स्टन्सेस या ड्रम सर्कलमध्ये घडत जातात. हे जेव्हा घडत जातात तेव्हा ड्रम सर्कल फॅसिलिटेटर हा ती प्रोसेस पुढे नेत असतो. तो हळूहळू हळूहळू सगळ्यांची गुंफण करत असतो आणि साधारणपणे 10, 15, 20 मिनिटांमध्ये जसं ड्रम सर्कल पुढे सरकतं तसं तसं आपल्याला लक्षात येतं की ह्या ड्रम्सच्या आणि रिदम्सच्या नादामधून काही गाणी तयार होऊ लागलेत. म्हणजे काही गाणी तयार होत आहेत म्हणजे काय, तर त्यामध्ये काही सॉंग्स ऐकू यायला लागतात. ती सॉंग्स कशी ऐकू यायला लागतात हे तुम्हाला त्या ड्रम सर्कलच्या लक्षात यायला लागतं. ही गाणी ऐकू येत आहेत, तुम्हाला एका बाजूला तुमचं वादन चालू आहे, तुम्ही विचारांपासून दूर गेलायत आणि मग काही ऍक्टिव्हिटीज या फॅसिलिटेट केल्या जातात. म्हणजे त्यामध्ये फुल ग्रुप, हाफ ग्रुप, स्कल्प्टिंग स्वरूपाच्या अनेक गोष्टी असतात ज्यामध्ये हा ऐकू येतोय आवाज? हो, येतोय. हा, मला वाटतं मी मध्ये म्यूट झालो का? मध्ये म्यूट झाला होतास. येतोय आता. आता येतोय. तर हे व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज द सॉंग्स आर क्रिएटेड. ही गाणी तयार व्हायला सुरुवात होतात. आता तुम्ही म्हणाल की रिदम आणि गाणी, तर रिदम मध्ये किंवा कुठल्याही तालवाद्यामध्ये टोनॅलिटी असते. म्हणजे तुम्ही जेव्हा रिदम
वाजवता किंवा तुम्ही कुठलाही ड्रम वाजवता, कुठलंही इन्स्ट्रुमेंट वाजवता, त्याला ताल आणि लय या व्यतिरिक्त एक गोष्ट असते ती म्हणजे टोन. आणि याचं उदाहरण म्हणजे ढोल हा बेस ड्रम आहे आणि ताशा हा टोन म्हणजे हाय पिच ड्रम आहे. तर ह्याच्यामध्ये जी टोनल क्वालिटी आहे त्या टोनल क्वालिटीमुळे त्याच्यामध्ये एक चढ उतार निर्माण होतात आणि दॅट इज व्हॉट गिव्स बर्थ टू द सॉंग्स विदिन द रिदम. आणि त्या ताल संगीतामध्ये एक वेगळ्या प्रकारची मेलडी क्रिएट व्हायला लागते आणि ह्या मेलडी मधनं एक खूप वेगळ्या प्रकारचा अनुभव म्हणजे त्याला मेडिटेटिव्ह एक्सपिरियन्स किंवा ट्रान्सेंडेंटल एक्सपिरियन्स अशा स्वरूपाचं डिस्क्रिप्शन द्यायला हरकत नाही. ट्रान्सेंडेंटल का, तर जसं त्या सॉंग्स मध्ये यू स्टार्ट फ्लोटिंग, इट इज नॉट अबाउट कीपिंग अ पल्स बट इट इज ऑल्सो अबाउट क्रिएटिंग अ सॉन्ग और हेल्पिंग द ग्रुप क्रिएट अ सॉन्ग. त्या फॅसिलिटेटरची जबाबदारी फक्त ताल पकडून ठेवणं आणि लोकांना स्टार्ट आणि स्टॉप करणं एवढं नाहीये. तर एखाद्या अनपेक्षित एखाद्या व्यक्तीचा ड्रम्सशी काही संबंध नाही, रिदमशी काही संबंध नाही, त्या व्यक्तीला सुद्धा या तालाचा आणि तालाच्या माध्यमातून त्या तालातनं निर्माण होणारी गाणी ही ऐकू यायला लागणं आणि त्या ऐकू यायला लागण्यामधनं त्याला जो अनुभव मिळत जातो खूप वेगळा आनंद देऊन जातो. ह्यामुळे काही छोटे एक्सपिरियन्सेस सांगतो तुम्हाला. पीपल हॅव ब्रोकन आउट क्राईंग आफ्टर द ड्रम सर्कल. त्यांना रडू आवरत नाही, कधी कधी त्यांना त्यांचा आनंद आवरत नाही. मी तुम्हाला मगाशी जे म्हणलं की एक्सप्रेशन, व्यक्ती एक्सप्रेसिव्ह होतात, ही ऍक्टिव्हिटी बऱ्याच वेळेला कॅथॅर्टिक आहे असं म्हणलं जातं. कारण इट साऊंड लाईक ड्रमिंग ऑलवेज ब्रिंग्स आउट स्टफ. ड्रमिंग ऑलवेज सरफेसेस व्हेरियस इमोशन्स. तर अशा स्वरूपाचं सरफेसिंग होतं, अशा स्वरूपाचं इमोशनल एक अपहिवल मधनं आपण जातो आणि बऱ्याच वेळेला अनपेक्षित असलेल्या किंवा कुठेतरी दडलेल्या, कुठेतरी अडकलेल्या अशा स्वरूपाच्या भावनांना हा निचरा मिळतो. भावना ह्या आपल्या शरीराशी खूप मोठ्या प्रमाणावरती जोडलेल्या आहेत आणि भावनांचा त्या भावनांचा कॅथार्सिस किंवा त्या भावनांचा ओपनिंग अप असं आपण म्हणू, ते खूप सहज पद्धतीने ड्रम सर्कलच्या किंवा रिदम इव्हेंट मध्ये होताना दिसतं. व्यक्तींना खूप वेगळ्या स्वरूपाच्या मेमरीज किंवा काही पार्टिसिपंट्स मी असं पाहिलंय की ते खूप मन मोकळेपणाने येऊन त्या फॅसिलिटेटरशी बोलू लागतात. म्हणजे बऱ्याच वेळेला 1, 2, 3 काउन्सिलिंग सेशन्स झाल्यानंतरही ज्या घटना कधी कधी घडत नाहीत, तर तशा स्वरूपाच्या काही घटना ह्या काउन्सिलरशी येऊन म्हणजे त्या फॅसिलिटेटरशी येऊन बोलायला लागणं, काहीतरी व्यक्त व्हावंसं वाटणं, अशा गोष्टी ड्रम सर्कलमध्ये मला अनुभवाला आल्यात. आता ड्रम सर्कलचा नेमका उपयोग कुठल्या कुठल्या सेक्टर्समध्ये, सेगमेंट्समध्ये हा आतापर्यंत मी अनुभवलाय, तर ड्रम सर्कल हे कॉलेज पॉप्युलेशन, वयानं खूप जास्त असलेल्या म्हणजे 60, 70, 75, 80 अशा मोठ्या वयोगटामध्ये त्यांच्या बरोबर म्हणजे एल्डरली पॉप्युलेशन असं आपण म्हणतो, त्यांच्या बरोबर आपण ड्रम सर्कल्स केली आहेत कन्सिस्टंटली आणि त्याचा उपयोग हा मोठ्या प्रमाणावर टू बिल्ड रिलेशनशिप्स और टू बिल्ड द कम्युनिटी एलिमेंट, फिलिंग सपोर्टेड, अशा स्वरूपाचे अनेक एलिमेंट्स हे त्या नुसतं त्या ड्रम सर्कल ऍक्टिव्हिटीला आपल्याला यायचंय. स्टार्ट्स बिकमिंग अ मोटिवेशन फॉर देम, स्टार्ट्स बिकमिंग अ रिझन फॉर देम टू ऍक्च्युअली स्टार्ट एक्सपिरियन्सिंग अँड एक्सप्रेसिंग व्हेरियस इमोशन्स अँड व्हेरियस अदर एक्सपिरियन्सेस विथ इच अदर. बऱ्याच वेळेला माणूस आपल्या अनुभवांबाबत बोलायला खूप घाबरतो, तर ही भीती कुठेतरी दूर पळून जाऊन ड्रम सर्कलमुळे एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स जनरेट व्हायला बऱ्याच वेळेला मदत होते. आणि ह्या ड्रम सर्कलमध्ये आता मी तुम्हाला काही कॅरेक्टर त्यातल्या ऐकू येतोय माझा आवाज? हो, येतोय आनंद. हा हा. तर ड्रम सर्कलच्या कोणत्या कोणत्या कॅरेक्टरिस्टिक्सची कोणती
मानसिक किंवा ज्याला आपण सायकोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक ही कनेक्टेड आहे, असा एक छोटासा मी विश्लेषण करावं म्हणून काही उदाहरणं तुम्हाला देतो. रिदम मध्ये पल्स म्हणजे एक स्थिर पद्धतीने चालू असलेला ताल हा असतो. म्हणजे उदाहरणादाखल मी आता बोलतोय आणि मी मागच्या बाजूला एक ताल पकडून ठेवलाय, तर आपल्याला बऱ्याच वेळेला असं जाणवतं की हा पकडून ठेवलेला जो ताल आहे किंवा ही जी कन्सिस्टन्सी आहे ही आधार किंवा सपोर्ट म्हणून कामी येते. आणि याचं साध्या आपल्या जीवनातलं उदाहरण कुठलं, तर ज्यावेळेला आपण लहान बाळाला किंवा लहान थोपटतो आणि त्या थोपटण्यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की सम सॉर्ट ऑफ अ सेक्युरिटी or a support, and it's actually deeply rooted to the mother's womb and the heartbeat that you are listening in the mother's womb. तर ही एक सेक्युरिटी त्यामध्ये ती व्यक्ती फील करायला लागते. तालामध्ये अजून एक खूप इंटरेस्टिंग घटना आहे आणि ती म्हणजे आवर्तनाची. कुठल्याही तालाचा म्हणजे तुम्ही पाहिलं तर मग तो रूपक ताल असू देत, त्रिताल असू देत किंवा इतर कुठलाही, म्हणजे फार टेक्निकॅलिटीज मध्ये नको शिरायला, पण तालामध्ये एक आवर्तन असतं, तालामध्ये एक सर्कल असतं, तालामध्ये एक चढती बाजू असते आणि एक उतरती बाजू, आणि पुन्हा आपण समेवरती म्हणजे सुरुवातीच्या समेवरती येण्याची एक संकल्पना असते. तर हे जे आवर्तन स्वरूप आहे, हे आवर्तन स्वरूप हे माणसाला खूप वेगळ्या प्रकारची स्टेबिलिटी देतं. स्टेबिलिटी का, तर आपल्या एका चढत्या अनुभवानंतर आणि एक उताराच्या अनुभवानंतर आपण पुन्हा समेवर येणार आहोत आणि पुन्हा हे चक्र सुरू होणार आहे. ह्यातलं जे आवर्तन आहे, हे आवर्तन बऱ्याच वेळेला आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकवतं. आणि हे आवर्तन अनुभवणं, ह्या आवर्तनाचा अनुभव घेणं, हे आपल्या मानसिकतेवर खूप वेगळ्या प्रकारचा परिणाम करतं. आता हा जो परिणाम आहे त्यामध्ये आपण त्या येणाऱ्या समेची वाट पाहतो. सो तुम्हाला असं जाणवेल की क्युरिओसिटी किंवा आपल्याला एखाद्या गोष्टी अँटिसिपेशन हे आपल्या मोठ्या प्रमाणावर वाढवतं. म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये मैफिल चालू आहे आणि सगळेजण एकदम सम देतात, तर त्या एकदम त्या एका वेळेला एका तालावरती येणं ही जी घटना आहे ना, तर ती अनाहूतपणे माणसाला प्रचंड आनंद देऊन जाते. का कुणास ठाऊक 4-5 लोक एका समेवर एका वेळी एका त्या बीट वरती येणं, ह्याच्यामध्ये खरं म्हणलं तर काय गंमत आहे. फार सिंपल आणि फार तशी वाटायला फालतू गोष्ट वाटते, परंतु ती त्या प्रक्रियेमध्ये फालतू ठरत नाही आणि ती त्या प्रक्रियेमध्ये खूप इंटेन्स आणि खूप आनंद देणारी अशा स्वरूपाची. त्यामुळे आवर्तन ही जी गोष्ट आहे तालामधली, ही मोठ्या प्रमाणावरती कन्सिस्टन्सी रिप्रेझेंट करते. कुठलीही गोष्ट कन्सिस्टंटली करणं, ताल आपल्याला काय शिकवतो, कन्सिस्टन्सी शिकवतो. आणि निसर्गामध्ये प्रचंड कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. समुद्राच्या लाटा, म्हणजे कोइन्सिडेंटली आता मी सूर्य आणि समुद्र यांच्या समोर बसलोय, तर समुद्राच्या येणाऱ्या लाटा, त्या फुटणाऱ्या लाटा आहेत ना, त्याचं जे एक आवर्तन आहे ते तुम्हाला कन्सिस्टन्सी शिकवतं. त्यानंतर तुम्ही झाडाच्या किंवा शेताच्या बांधावर बसला असाल तर शेत पण तुम्हाला एक प्रकारची कन्सिस्टन्सी शिकवतं. त्याचं रुजणं, त्याचे कोंब येणं, ती अख्खी प्रक्रिया तुम्हाला समजते. सगळ्या गोष्टी निसर्गातल्या सगळ्या रचना ह्या तालात चालू आहेत. जिथे जिथे हा ताल डिस्टर्ब झाला, आता ह्या डिस्टर्ब करणाऱ्या घटना कोणत्या कोणत्या आहेत, तर तुम्ही मोटरसायकलवर चाललात आणि कोणीतरी मध्ये आला, ऍक्च्युली तुमचा ताल डिस्टर्ब झालाय तिथे, आणि तो ताल डिस्टर्ब झाल्याचं फ्रस्ट्रेशन तुम्हाला माहितीये. बऱ्याच वेळेला तुम्ही त्या दुसऱ्या मोटरसायकलवाल्याशी वाद घालाल, भांडाल किंवा त्याला म्हणाल काय चाललंय, कशासाठी तू मध्ये. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी माझं काम करतोय आणि कोण केलं, डिस्टर्ब केलं म्हणजे काय, व्हॉट एक्झॅक्टली डू वी मीन बाय दिस डिस्टर्बन्स इज युअर फ्लो इज लॉस्ट. सो everybody likes that flow and everybody likes that being in a consistent rhythm. हा रिदम डिस्टर्ब होतो, हा रिदम जिथे जिथे नष्ट होतो,
तिथे तिथे रेस्टलेसनेस, अँगर, इरिटेशन अशा स्वरूपाच्या गोष्टी सुरू झालेल्या दिसतात. आणि मग त्याचा इमिजिएट परिणाम कुठे होतो? तुम्ही चिडलात की तुमचं ब्रीदिंग रेट वाढला. तुमचा ब्रीदिंग रेट वाढला की तुमचं सगळं बॉडीमधलं मेटाबॉलिझम जे आहे ते बदललं, आणि त्याचा परिणाम थेट ऍक्च्युली तुमच्या शरीरातली जी गोष्ट रिदम ठेवण्याचा प्रयत्न करते तिथे जाऊन होतो, आणि ते म्हणजे तुमचं हृदय. तुमचं हृदय हे तुमच्या शरीरामधला रिदम मेंटेन करणारी ऍक्टिव्हिटी, आणि मग त्याचे वेगळे वेगळे एलिमेंट that actually represent that heart or heartbeat is another thing is the pulse, so that keeps your rhythm. So keeping time is nature. Keeping time is always in nature, and as much in the nature also it's in your nature. आता थोडंसं इंट्रोस्पेक्टिव्ह व्हायचं ठरवलं आणि माणसानं असा विचार करायचा की या तालाचा माझ्या जीवनामध्ये काय उपयोग. तर माझं म्हणणं आहे की माणसानं स्वतःचा ताल आणि स्वतःची लय ही शोधावी. स्वतःची लय त्याला सापडायला लागली की जगण्यातला आनंद वाढायला लागतो. म्हणजे काय, मला मुळात गतीनं कामं आवडतात का? मला मुळामध्ये अनेक करण्याच्या माझ्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगानं करायला आवडतात का मध्य गतीमध्ये करायला आवडतात, का त्या संथ गतीने शांतपणे करायला आवडतात? त्याचा तुमच्या प्रकृतीशी संबंध आहे. आणि याची टेक्निकल बॅकग्राऊंड आपल्याला आयुर्वेदामध्ये कफ, वात, पित्त ह्या प्रकृतींमध्ये आढळते. पंचमहाभूतांमध्ये आपल्याला पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा वेगवेगळ्या एलिमेंट्स मध्ये शोधता येते, आणि त्याचा डेन्सिटी आणि त्याचा पुन्हा तालाशीच संबंध आहे. पृथ्वीमध्ये ती स्थिरता आहे, आणि वायू जो आकाशाच्या सर्वात जवळ आहे त्याच्यामध्ये तो वेग आहे, आणि एखाद्या व्यक्तीचा वेगाशी संबंध असतो. एखाद्या व्यक्तीला वेग आवडतो, एखाद्या व्यक्तीला वेग आवडत नाही. तर आपली प्रकृती काय, आपला ताल काय, आपली लय काय, हे आपल्याला स्वतःसाठी शोधणं आणि ते स्वतः समजून घेणं हे आपल्या भावनिकतेशी खूप मोठ्या प्रमाणावर जोडलं गेलेलं आहे. आणि ही प्रकृती ही आपण जशी समजून घेत जातो स्वतःची, तसं तसं तुमच्या लक्षात येतं की तुम्ही बऱ्याच वेळेला स्थैर्याकडे जाताय, आणि हे स्थैर्य हे तुम्हाला तुमच्या स्ट्रेस पासून, तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेन्शन्स पासून हे दूर न्यायला सुरुवात करतं. तालामध्ये आणि रिदम मध्ये अजून एक खूप इंटरेस्टिंग घटना आहे, आणि ती की मी बोलत होतो पल्स बद्दल बोलत होतो, रिदम बद्दल बोलत होतो. अजून एक महत्वाची घटना आहे ती म्हणजे तुमचं तालाशी असलेलं जे नातं आहे, तर त्या नात्यामध्ये आजूबाजूला तुमच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचे ताल आणि त्यांचं त्या एकमेकांशी असलेलं नातं. तर ह्या नात्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला असं जाणवतं की तुमचे पेस एकमेकांशी मॅच झाले नाहीत. मी कम्युनिकेशन ह्याचं उत्तम उदाहरण काय, वाद्यसंगीतात कम्युनिकेशन हे अतिशय उत्तम पद्धतीनं अभ्यासता येतं. माझा एक ताल चालू आहे आणि समोरच्याचा जो ताल चालू आहे तो ताल जुळला तर अतिशय सहज संगीत निर्माण होतं. तो ताल जुळला नाही की कुठंतरी बिघडतं आणि ते संगीत चांगलं ऐकू येत नाही, त्यामध्ये मजा येत नाही. आणि असं तालामध्ये रमणं आणि जगण्यामध्ये रमणं ह्या दोन्ही गोष्टींचा खूप एकमेकांशी संबंध आहे. तर ड्रम सर्कल फॅसिलिटेशन मध्ये सगळ्यात छान चाललेल्या प्रक्रियेचा शेवट किंवा या चाललेल्या प्रक्रियेचं अमलगमेशन आणि त्याचा टुवर्ड्स द पीक आपण कुठं जातो, तर संगीत आपल्याला अतिशय नाद ब्रह्माकडे नेतं. संगीत आपल्याला अतिशय अमर्याद अशा संकल्पने, ज्याला टाइमलेस आणि बाउंडलेस असा एक्सपिरियन्स म्हणता येईल, अशाकडे आपल्याला संगीत नेतं. आणि त्या टाइमलेस एक्सपिरियन्स नंतर देर इज सायलेन्स. म्हणजे तुम्हाला जाणवेल की बराच आवाज झालाय, रिदम झालाय, आणि मग त्याच्यानंतर सगळं एकदम शांत झालंय. ह्या शांत होण्यामध्ये काहीतरी धून निघाल्याची किंवा काहीतरी क्लीनअप झाल्यासारखी एक आपल्याला अनुभूती ही बऱ्याच वेळेला येते. तर त्याच्यामध्ये क्लीनअप काय झालेलं असतं, कोणत्या प्रकारच्या इमोशन्सचा किंवा कोणत्या प्रकारच्या अनावश्यक अनुभवांचा निचरा झालेला असतो,
आणि आपण एका नव्या पद्धतीनं, एखाद्या नव्या जोमानं आयुष्याकडे बघायला लागतो. अशा स्वरूपाची एक प्रक्रिया ह्या ड्रम सर्कलच्या नंतर अनुभवाला येताना मला जाणवते. अर्थातच फॅसिलिटेटरचा अनुभव, फॅसिलिटेटर त्यामध्ये सगळ्यांना कशा पद्धतीनं पुढं नेतो, या सगळ्या प्रक्रियांचा त्यामध्ये समावेश आहे. आणि जसे आपण पुढे सरकतो आणि सायलेन्स कडे जातो, मला असं वाटतं की रिदम 2 बीट्सच्या मधली जी स्पेस आहे, गॅप आहे, ती सुद्धा माणसाला खूप मोठ्या गोष्टी शिकवते. आता 2 बीटली गॅप असं मी काय म्हणतो, इट इज ऍक्च्युअली द रिलेशनशिप बिटवीन द 2 बीट्स. सो इट ऑल्सो टीचेस अस स्पेस, इट ऑल्सो टीचेस अस मेंटेनिंग स्पेस, रिस्पेक्टिंग स्पेस. आणि सायकोलॉजीमध्ये, रिलेशनशिप्समध्ये, कम्युनिकेशनमध्ये आपण बऱ्याच वेळेला स्पेस ही संकल्पना डिस्कस करतो. म्हणजे काय तर आपण एकमेकांना स्पेस किती देतो, आपण स्वतःला स्पेस किती देतो, आपण एकमेकांशी जेव्हा कुठल्या तरी प्रकारचं वर्तन करतो तेव्हा ओव्हर पॉवर करतो का नाही करत, दुसऱ्या व्यक्तीला ऍक्सेप्ट कसे करतो. आणि ह्या प्रक्रिया अनुभवण्याच्या आहेत. म्हणजे मूळतः प्रत्येक व्यक्ती ही आपल्या प्रकृती अनुरूप ही दरवेळेला शांत असतेच असं नाही, पण शांतपणाचा अनुभव मात्र प्रत्येक व्यक्ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं घेत असते. आणि एखादा प्रचंड चिडका वाटणारा व्यक्ती सुद्धा अतिशय डीप सायलेन्स मध्ये थोड्या थोड्या प्रमाणात बदलत असतो. त्या सायलेन्सच्या अनुभवामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात देर इज ट्रान्सफॉर्मेशन दॅट इज हॅपनिंग फॉर दिस पर्सन. सो हे जे सायलेन्स पीसेस आहेत, रिदम मधले जे सायलेन्स पीसेस आहेत, ते सायलेन्स पीसेस आपल्याला खूप गोष्टी शिकवतात. म्हणजे थोडंसं शांत बसून राहणं, थोडंसं स्थिर बसून राहणं, स्थिर बसावंसं वाटणं, ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या रिदमशी निगडित आहेत. आणि ह्याचा मांडणार आहे. त्या श्वसनामध्ये सुद्धा जो ताल आहे ना, त्याच्यामध्ये 3 घटना सांगितल्यात, पूरक, रेचक आणि कुंभक. पूरक म्हणजे आपण श्वास घेतो, रेचक म्हणजे श्वास सोडतो, आणि कुंभक म्हणजे या दोन्हीच्या मध्ये आपण जे रिटेन्शन करतो श्वासाचं, या रिटेन्शन मध्ये आणि कुंभकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ताकद अनेक साधक लोक सांगतात. म्हणजे काय तर ह्या रिटेन्शन मध्ये, ह्या स्पेस मध्ये असं काहीतरी घडत असतं जे तुम्ही कमांड नसता करत. वेन यू ट्राय टू कमांड युअर बॉडी, वेन यू ट्राय टू कमांड युअर माइंड, देर इज अ कोएर्शन. बट वेन यू लेट इट लूज अँड देर इज स्पेस, इट मॅनिफेस्ट्स. सो इन अ स्पेस देर आर थिंग्स दॅट मॅनिफेस्ट. सो जेव्हा जेव्हा माणसाला स्पेस मिळते तेव्हा काहीतरी छान त्याच्यातून उमलून एक्सप्रेस होतं, छान काहीतरी बाहेर येतं. हा माझा कायमचा अनुभव आहे. आणि तुम्ही हा अनुभव घ्यायचा असेल ना, तर खूप छान छान एक्सपेरिमेंट्स तुम्हाला करता येतात. तुमच्या गतिमान आयुष्यातनं तुम्ही एकदम एखाद्या रुरल सेटिंग मध्ये गेलात फॉर एक्झाम्पल, तर तो ब्रेक आहे, तो स्पेस आहे, ती गॅप आहे. त्या गॅप मधनं जेव्हा तुम्ही परत येता त्यावेळेला तुम्हाला अनेक लर्निंग्स, अनेक प्रकारचं रिफ्लेक्शन, अनेक प्रकारचे इंट्रोस्पेक्शन, म्हणजे अनेक घटनांचं इंट्रोस्पेक्शन हे ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी होत असतं. अँड वेन यू रिटर्न बॅक, you are returning back with a very very different note, very very different mindset. सो माणसाला जेवढी स्पेस अनुभवता येईल ना, स्पेस म्हणजे रिकामी जागा, ही रिकामी जागा मला असं वाटतं मेंटल मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करते. आणि ही माणसाला वेगळ्या प्रकारची ऊर्जा देत जाते. मेंटल हेल्थ ह्याच्यामध्ये सोशल हेल्थ किंवा सोशल ऍस्पेक्ट्स ऑफ हेल्थ, तिथेही मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावरती रिदम आहे, एकमेकांमध्ये जुळवून घेण्यामध्ये रिदम आहे. आणि त्याबद्दल मी मगाशी बोललो, ह्याचा स्मॉल पीस एक्सपिरियन्स हा ड्रम सर्कल मध्ये येतो. म्हणजे ड्रम सर्कल मध्ये रागीट व्यक्ती खूप जोरात ड्रम्स वाजवतात आणि त्यांचे हात दुखतात, अनुभवलंय बऱ्याच वेळेला. थेरपेटिक पद्धतीने ड्रम सर्कल कसं कसं काम करतं, अनुभव आहेत ते आपल्याला थोड्या वेळामध्ये शेअर करता येणार नाहीत.
पण मी रिमांड होममध्ये म्हणजे काही रिहॅबिलिटेशन होम्समध्ये रिमांड होममध्ये जेव्हा ड्रम सर्कल्स केलेत आणि त्याची रेग्युलर सेशन्स केली तर लिटरली ड्रम फुटण्यापर्यंत अँगर एक्सप्रेशन अनुभवाला येतं. आणि फॅसिलिटेटरशी झालेल्या मैत्रीमधनं ती मुलं अतिशय मनमोकळेपणाने बोलतात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांचा खूप मोठ्या प्रमाणावरचा राग शमला जातो आणि ते काहीतरी क्रिएटिव्ह पद्धतीचा विचार सुरू करतात. ते काहीतरी प्रॉडक्टिव्ह गोष्टींचा विचार सुरू करतात. हे एक अँगर एक्सप्रेशनचं उदाहरण झालं. तसंच मोठ्या प्रमाणावरती ओव्हर कॉन्फिडंट असलेल्या व्यक्ती या ड्रम सर्कलमध्ये झाल्याचा एक्सपिरियन्स बऱ्याच वेळेला मला आलाय. आता हे जे बॅलन्सिंग आउट आहे, बॅलन्सिंग आउट विथ एव्हरीबडी अराउंड मी, हे बॅलन्सिंग आउटचं काम ग्रुप लेवलला ड्रम सर्कल्स मध्ये बऱ्याच वेळेला होत जातं. आणि हे कसं होतं तर ही नॅचरल इंटरॅक्शन जी आहे व्यक्तींमधली, ती व्यक्तींमधली देवाणघेवाण ही नॉन व्हर्बल लेवलला चालू असते. ती देवाणघेवाण ही माणसाला बरंच काही शिकवते. सो ह्या रिदम इव्हेंट्स मध्ये, रिदमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये माणूस सातत्यानं काही आणि ड्रम सर्कल फॅसिलिटेटर होणं किंवा ड्रम सर्कल फॅसिलिटेट ही आणखीन एक पुढची पायरी आहे. म्हणजे ड्रम सर्कल मध्ये स्वतःला बुडवून त्यामध्ये एक्सपिरियन्स करणं ड्रमिंगचा किंवा रिदमचा अनुभव आणि स्वतः फॅसिलिटेशन मध्ये पडणं. फॅसिलिटेटरला तर त्याच्या आजूबाजूनी सर्व बाजूंनी बसलेल्या व्यक्ती असतात आणि ही इज ऑलमोस्ट ॲज इफ एक्सपोज टू द एंटायर वर्ल्ड अराउंड हिम ऑर हर, अँड दॅट इज अनदर ट्रान्सफॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्स. फॅसिलिटेशन मधनं तर खूपच गमती जमती स्वतःच्या या माणसाला समजत जातात आणि माणसामध्ये अमूल आता आपण गेली काही सत्र जसं माझी नीलांबरी आणि अनुराधांनी सांगितलं की आर्ट बेस्ड थेरपीज असं आपण मध्ये म्हणतो. तर मी एक आय एम जस्ट गोइंग टू थ्रो अ लिटल बिट ऑफ लाईट ऑन दिस कॉन्सेप्ट ऑफ थेरपी अँड प्रॅक्टिस, अँड देन एव्हरी पर्सन शुड चूज how one can look at these art forms as practices which will work innately and naturally as therapy. एखाद्या गोष्टीकडे आपण जेव्हा थेरपेटिक व्हॅल्यूनी बघतो तर त्याला बऱ्याच वेळेला देर आर डीपर साइड्स टू दॅट एलिमेंट. म्हणजे आपण आर्टमध्ये नृत्याला, तालाला, संगीताला, लयीला, टोनला, मेलडीला, या सगळ्या गोष्टींना आपण थेरपी म्हणून पाहू शकतो. पण art form in itself comes out as a method of living. It's a way of life. It's a practice. सो आपल्याला जर कलेकडे प्रॅक्टिस आणि साधना म्हणून पाहता आलं तर त्याचे थेरपीच्या पुढे जाऊन असलेले जे डीपर इम्पॅक्ट्स आहेत याचा अनुभव आणि डीपर ट्रान्सफॉर्मेटिव्ह एक्सपिरियन्सेस जे आहेत ते एक्सपिरियन्सेस हे आपल्याला खूप पद्धतीनं बऱ्याच वेळेला घेता येतात. आणि नाट्य असेल, काय अनेक व्यक्ती ह्या नाटकाकडे थेरपी किंवा वे ऑफ लाईफ, मी वे ऑफ लाईफ किंवा प्रॅक्टिस ही संकल्पना मला अधिक आवडते कारण त्यामध्ये थेरपी ही गोष्ट इन्क्लुडेड आहे, ऑलरेडी इनग्रेन्ड आहे. बरं करणं, एखाद्या गोष्टीमधून बाहेर येण्याकरता मदत करणं, झालेला आजार बरा करणं, ह्या सगळ्या ह्या माणसाच्या लाईफस्टाईलच्या रिदम मध्ये बऱ्याच असतात आणि त्यामधला जो ताल आहे ना तो सापडायला लागला तर आपल्याला असं अनुभवायला येतं की आपण अनावश्यक गोष्टींपासून हे आपोआप दूर जायला लागतो आणि आपल्या शरीरामधला, मनामधला, शरीर मन या संबंधामधला एक बॅलन्स, समत्व हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सापडायला लागतं. त्यामुळं तालामध्ये म्हणायचं झालं तर कुठं थांबावं हे कळलं की त्या ताणतणाव त्रास कमी होतात. थांबता येणं म्हणजे ताल जो आहे तो ताल चालू आहे आणि ताल हा नॅचरली, सो माझा मेंटॉर म्हणजे आर्थर हल आणि माझा अजून एक ड्रम सर्कल मधला मित्र आहे पॉल जॉन डियर, तर दे आर फर्म बिलिव्हर्स ऑफ मॅनिफेस्टेशन्स इन ड्रम सर्कल्स अँड manifestations in rhythm, where they say that many a times rhythms crash and you should be able to
rhythms crash, right? And this is a big learning for me in life. Bad days or tragedies or bad events are like rhythm crashes, and every rhythm crash or everything that falls, okay, being able to experience that or being able to uh, confront that, being able to rhythm crash. अँड सिमिलरली इन लाईफ इव्हेंट्स, आपल्या आयुष्यामध्ये अवघड घटना येऊन जातात आणि ते जे क्रॅशेस आपल्याला वाटणारे जे क्रॅशेस आहेत ते आपल्याला पाहता येणं, स्थिरपणे पाहता येणं, ही शक्ती संगीत आणि ताल आपल्याला देतं. हे क्रॅश आपण या क्रॅशच्या नंतर एक काहीतरी पुन्हा जन्माला आलं आणि काहीतरी पुन्हा छान नवीन सुरू झालं. तर रिदम एंड्स अँड रिदम बिगिन्स अगेन, ही जी गंमत आहे. तसं ड्रम सर्कल मध्ये पण बऱ्याच वेळेला अनुभव येतो की नॅचरली तो रिदम एका स्लो 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 पेस जातो, शांत होतो, कोणाला तरी एकाला वाटतं आणि तो परत पिकअप होतो आणि नॅचरली पुन्हा सगळेजण रिदम मध्ये येतात. हे जे पॉइंट्स आहेत ज्यामध्ये रिदम क्रॅश होतोय, रिदम पुन्हा सुरू होतोय, हे अनुभवता येणं आणि हे आपल्याला काय शिकवतात, आपल्याला काय सांगतात, ह्याचा अनुभव घेता येणं, ह्या गमतीशीर घटना ड्रम सर्कल मध्ये बऱ्याच वेळेला घडताना दिसतात. मी आता स्पेसिफिकली ड्रम सर्कल या विषयावरती थोडंसं अधिक बोललो कारण दॅट वॉज द ऑब्जेक्ट फॉर टुडेज इव्हनिंग. आजच्या संध्याकाळी आपण आर्टकडे किंवा ड्रम सर्कलकडे एक आर्ट म्हणून त्याचा थेरपिटिक व्हॅल्यू म्हणून पाहताना काय काय आपल्याला उलगडतं याविषयीची चर्चा आणि गप्पा होत्या. तर हा ताल पडतो, बंद होतो आणि सुरू होतो. हा जेव्हा बंद होतो तेव्हा आपल्याला ती शांतपणा, कधी कधी अतिशय स्थैर्य, अतिशय शांत, स्तब्धपणा, हे सगळं छान अनुभवता येणं. आपल्या आयुष्यातही कधी कधी असं वाटतं की सगळं थांबलंय, काही घडणार नाहीये. त्यावेळेलाही आपल्याला स्थिर शांत राहता येणं, स्थिर शांतपणे ते सगळं पाहता येणं, ही जी एक थोडासा ज्याला साक्षी भाव म्हणतात, तो हळूहळू तयार व्हायला या फॅसिलिटेटरसाठी बऱ्याच वेळेला तशा पद्धतीनं सुरू होतो. आणि मी तुम्हाला ज्या मगाशी नात्याविषयी बोलत होतो, जसं काउन्सिलीचं नातं असतं, जसं सायकोलॉजिस्ट आणि क्लायंटचं त्याचं नातं असतं, तसं या फॅसिलिटेटर आणि पार्टिसिपंट्स, बऱ्याच वेळेला पार्टिसिपंट्स हे दे आर इन लार्ज इन नंबर, तर ते एक नातं निर्माण होतं. ते शब्दात सांगणं थोडं कठीण आहे, पण एकमेकांचा हात धरून आपण एका बाजूला एका दिशेला चाललेलो असताना आपण कसे कधी कधी अलगदपणे एखाद्या अडचणीतनं बाहेर येतो, तसा फॅसिलिटेटर आपल्याला अनेक वेळेला पडत्या रिदम्स मधनं खूप छानपणे बाहेर काढतो. आणि कधी कधी न सांगता ही थेरपी होऊन जाते, कधी कधी त्याला थेरपी न म्हणता थेरपीच्या गोष्टी होऊन जातात. ह्यातली फक्त एकच गोष्ट आहे की बऱ्याच वेळेला या खूप साऱ्या भावनिक अनुभवांमधनं जाताना फॅसिलिटेटर म्हणून तुमची तयारी जी आहे ती सुद्धा हळूहळू वाढत जाताना दिसते आणि तो एक लाईफ एक्सपिरियन्स होतो. सो ड्रम सर्कल इज ऑलमोस्ट लाईक अ लाईफ एक्सपिरियन्स. इफ यू लुक एट इट फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू, दॅट पर्स्पेक्टिव्ह, त्या पद्धतीनं तुम्ही त्याच्याकडे पाहायला लागलात की त्याची शक्ती, त्याची अबिलिटी, व्हॉट इट कॅन ऑफर टू यू, हे तुम्हाला दिसायला लागतं आणि देअरफॉर देन यू स्टार्ट ऑफरिंग युअर सेल्फ टू द आर्ट. आणि हे ड्रम सर्कलला जसं ऍप्लिकेबल आहे तसं सर्व आर्ट फॉर्म्सना ऍप्लिकेबल आहे. नाट्य असेल किंवा संगीत असेल, गाणं असेल, वन्स यू स्टार्ट ऑफरिंग युअर सेल्फ टू द आर्ट back to you, and that relationship, I think मला जे तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं त्याची थेरपेटिक व्हॅल्यू, मेंटल हेल्थ मधला रोल, तर त्याची काही उदाहरणं आणि त्याच्या काही गमती जमती मी शेअर केल्या. आपण काही प्रश्न असतील तर मला असं वाटतंय मी कदाचित जास्त बोललो असेल. मी जवळजवळ 54 मिनिटं बोलतोय, तर काही प्रश्नोत्तर असतील तर.
तर आनंद, मला असं वाटतं की म्हणजे मला सगळ्यांनाच असं म्हणायचंय की खरं आजचं सेशन आहे हे खरं अनुभव घेण्याचं सेशन आहे. पण तरीही आनंदनी ज्या पद्धतीने सांगितलं, तर हे सगळं एक्सपिरियन्स करण्याची किंवा हे सगळं अनुभवण्याची मला असं वाटतं की प्रत्येकालाच आता उत्सुकता नक्की असेल. आणि इन अ वे हे थिओरॉटिकल झालं, पण तरी ते थिओरॉटिकल वाटलं नाही ऐकताना, असंही मला आनंदला सांगायचं आहे. तर कोणाला काही प्रश्न असतील तर मला असं वाटतं पहिल्यांदा जरूर विचारावे. काही आनंद प्रश्न आहेत? मी विचारू प्रश्न आनंद? हो हो हो. मध्ये मध्ये तुझा आवाज गेला त्यामुळे मधला काही भाग बर. मला नीट कळला नाही. तू कदाचित बोलला असशील, पण मला कुतूहल आता वेगळंच वाटत होतं तू शेवटचा भाग बोलत असताना की फॅसिलिटेट करत असताना अनेक माणसं असतात बरोबर, एकत्रित हो हे संपूर्ण समोर हो त्यांचं आणि तुझं, म्हणजे कोणी जर फॅसिलिटेटर असेल प्रत्येकाशी वेगळं नातं निर्माण होणं अवघड आहे, परंतु एकाच तालामध्ये तुम्ही सगळ्यांना गुंफत असताना प्रत्येकाच्या त्यातल्या म्हणजे कुंभक काळातल्या ह्या वेगळ्या असतात, आतून ऍक्शन्स, तर ते कसं काय पद्धतीने नातं निर्माण होतं हे मला कायमच कुतूहल वाटलेलं आहे. कारण की ताल एकच आहे आणि हो माणसं वेगवेगळी आहेत हो आणि मग त्या तालामध्ये त्यांची एक्सप्रेशन्स वेगवेगळी आहेत. हो एखाद्याचा ड्रम फुटतो हो आणि हो एखाद्याचा नाही पण फुटत, तर नेमकं हे नातं त्यांचं एकमेकांशीही कसं निर्माण होतं, हो त्यातनं त्यांना थेरपेटिक कसा काय नेमका उपयोग कुठल्या पद्धतीने होतो. म्हणजे मला हो थेरपेटिक उपयोग ऐकायला खूप मस्त आलं वाटलं. हो हे हो तुला आवर्जून सांगते मी, हो म्हणजे हो हो 100%. पण तरीही काही प्रश्न मनात आता येत आहेत. हो हो हो. ह्यामध्ये मुळामध्ये किंवा थेरपी असं आपण ज्या वेळेला म्हणतो तेव्हा इक्विलिब्रियम किंवा गोइंग अवे फ्रॉम इलनेस अशा स्वरूपाचा जो एक्सपिरियन्स आहे, तर हा जो एक्सचेंज बऱ्याच वेळेला मी एक्सप्रेस केला की फॅसिलिटेटर आणि त्याच्या बरोबर असलेल्या या सगळ्या व्यक्तींची जी इंटरॅक्शन सुरू होते, तर त्या इंटरॅक्शन मध्ये देर इज ऑलमोस्ट ॲज इफ people are complimenting each other. He is a quiet person who many a times balances out the angry person. And in a usual group of 10, 15, 20 people, you will find that there are balancing energies and balancing abilities. आणि because this is a non-verbal process, त्यामध्ये होतं काय की आहे, ही इज जस्ट एक्सचेंजिंग or he's being the medium to create for each other. आणि while you are creating that environment, त्या एकमेकांच्या असणाऱ्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत असं आपण म्हणू, तर त्या बॅलन्स आउट होताना बऱ्याच वेळेला दिसतात. आता ही अर्थातच एक प्रक्रिया आहे, ती एक्सचेंजची जी प्रक्रिया आहे ती ड्रम सर्कल मध्ये सुरू होते. आणि नात्यामध्ये मला असं वाटतं की फॅसिलिटेटरचा जो रोल आहे तो बऱ्याच वेळेला ऑलमोस्ट ॲज इफ ट्रान्सपरंट असणं एक्सपेक्टेड आहे. ही इज नॉट सपोज टू बी ब्रिंगिंग इन हिज इगो, ही शुड बी फॅसिलिटेटिंग द प्रोसेस फॉर इच अदर. आणि हे एस्टॅब्लिश करता येणं हे त्या फॅसिलिटेटरचं काम आहे. त्यामुळे थेरपी घडते कशी, तर ती कुठलाही एक ग्रुप घेतला की बिकॉज देर आर बॅलन्सिंग आउट पीपल, बॅलन्सिंग इच अदर, ते नैसर्गिकरित्या त्यामध्ये, जसं एक 10 जणांचा मित्रांचा गट असेल तर तो एकमेकांशी सतत इंटरॅक्ट होत राहिला तर तो एकमेकांना सपोर्टिव्ह ठरत राहतो. तसंच ड्रम सर्कल मध्ये अशा स्वरूपाची मैत्री निर्माण अरे खेकड्यासारखी मुंगी होती ती. बरं 2 मिनिटं थांब. सॉरी. कोकणात आहेस? कोकणात आहे, मला मुंगीच आली, मुंगी होती असं भार्गवचं म्हणणं.
आनंदजी, तुम्ही अत्यंत छान सांगितलं आणि हा विषय अगदीच नव्याने कळाला आम्हाला. याआधी ही थेरपीच माहिती नव्हती. तर आपण जे सांगितलं ते अगदी पहिल्यांदाच ऐकलं. तर इतकं कुतूहल आहे की याचा एखादा डेमो आम्हाला YouTubeवर बघायला मिळेल का? हो, मी काय करतो, आपल्या सगळ्या गटाला थोडंसं मटेरियल पाहता येईल अशा लिंक्स या हो. एकत्र करून तुम्हाला सगळ्यांना पाठवतो. म्हणजे ड्रम सर्कल म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला एक वॉच. ओके, थँक्यू. मी बोलू? आनंदजी, हो हो, बोला बोला. बोला बोला. ते आपण म्हणलात की मला वाटतं की फॅसिलिटेटर हा बहुतेक थेरपिस्टचं काम रोल त्याचा असणार असं तुमच्या सगळ्या बोलण्यावरनं वाटलं. आणि म्हणजे ते असं मला वाटलं. आणि त्या थेरपिस्ट म्हणून त्या फॅसिलिटेटरनी काम करायचं असेल तर त्याला काही स्पेशल शिकायला किंवा त्याची तयारी करायला पाहिजे का? आणि ती कुठे आणि कशी तयारी करता येईल? हॅलो, प्रश्न कळला का? फॅसिलिटेटर हा थेरपिस्ट म्हणून काम करत असताना मला असं वाटतं की थेरपिस्ट म्हणून काम करण्याच्या ज्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहेत किंवा त्याच्यासाठीच्या ज्या गरजा आहेत त्या म्हणजे जेव्हा तुम्ही थेरपी म्हणून काम करताय ड्रम सर्कलच्या सेगमेंटमध्ये, तर त्यावेळेला तसं मानसशास्त्र विषयातलं ट्रेनिंग असणं हे मला असं वाटतं की गरजेचं आहे. आणि ड्रम सर्कलचं किंवा ड्रम सर्कल फॅसिलिटेशनचं जे ट्रेनिंग आहे त्याची एक प्रक्रिया आहे. ड्रम सर्कल फॅसिलिटेशनचे कोर्स, त्याची मेथडॉलॉजी आहे. सो ते शिकता येतं. ते शिकण्याच्या मेथड्स आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. त्या विषयातले तज्ञ आहेत, त्या विषयात PhD केलेले लोक आहेत, त्या विषयामध्ये पुस्तकं लिहिलेले लोक आहेत. याचा आर्ट थेरपी म्हणून कसा उपयोग होतो, फॅसिलिटेशन डिटेल लिटरेचर सुद्धा त्यामध्ये आहे. तर मी ते तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवतो. म्हणजे आपल्या इंटरॅक्शन जशा वाढतील तसं मला ती सगळी माहिती पोहोचवता येईल तुमच्यापर्यंत. थँक्यू व्हेरी मच. आणखी एक प्रश्न असा होता की ही थेरपी कुठल्या केसेसमध्ये जास्त इफेक्टिव्ह होऊ शकेल? ड्रम सर्कलमध्ये बऱ्याच वेळेला आपण म्हणजे त्याला कॉन्ट्रा इंडिकेशन काय, कोणासाठी वर्क होणार नाही असं जर का आपण थोडंसं पाहिलं, जणांना काही इलनेसेस मध्ये मोठ्या आवाजाचा किंवा लाऊड तालवाद्यांचा हा कधी कधी काही जणांना त्रास होतो. तर तो त्रास होत असेल तर इट इज अ कॉन्ट्रा इंडिकेशन, म्हणजे त्याला मुद्दामून ड्रम सर्कल मध्ये ढकलू नये. परंतु बेसिक or some things like stress or for that matter various anxiety related issues, त्यानंतर पर्टिक्युलरली फोबिया वरती अजून कसं आहे, फोबियाचे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. पण OCDच्या व्यक्तींना, ADHDच्या व्यक्तींना उलटा ड्रमिंगचा पॉझिटिव्ह परिणाम होतो, कारण इट्स अ रिपिटेटिव्ह ऍक्टिव्हिटी. कोणती रिपिटेटिव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये एंगेज केल्यानंतर चॅनलाइज होणं ही जी गोष्ट आहे ती होणार असेल तर तिथे त्याचा फायदा होत जातो. तर स्पेसिफिक इलनेसेस तुम्ही म्हणाल तर काही इलनेसेस वरती त्याचा परिणाम आणि त्याचा अभ्यास हे स्किझोफ्रेनिया किंवा मेनिक डिसऑर्डर्स किंवा अशा प्रकारच्या इलनेसेस वरती अख्खा स्किझोफ्रेनियाचा ग्रुप घेऊन एक्सपेरिमेंटेशन अजून झालेलं नाही. परंतु ही मेथडॉलॉजी इन्क्लुझिव्ह आहे. as long as you don't have a serious contraindication for drumming or drum circle, you can utilize this methodology as therapy. क्युरियोसिटी सर, एक प्रश्न विचारू का? हो हो हो. असं आहे की जसं आपण बैजू बावरा पिक्चर बघितलं होतं. बैजू बावरा पिक्चर मध्ये त्यांनी हे म्हणजे काय ना की राग दीपक आणि राग मेघ याचे करून जल में आग लगा दे, दॅट वॉज म्युझिक थेरपी म्हणता येईल. त्यांनी नेचर मध्ये चेंज केलं. बरं, लाईक वाईज डॉक्टर जगदीश चंद्र बोस त्यांनी बॉटॅनिकल एक्सपिरियन्स केलं की म्युझिक थेरपीने त्यांनी झाडची वाढ पुढे. तर असं हे ड्रम थेरपी त्याचे अनेक काही प्रयोग असं झालेले आहेत त्या नेचर डेव्हलपमेंट मध्ये. माणसाचे आजार पण आहे अदर दॅन दॅट, की कोणाचं नेचर बदलाय करता किंवा प्रकृतीला बदलाय मध्ये काही झालेलं आहे का?
हो, काही काही झालेत. मी त्याचं अवेलेबल आहेत. मी जर का ड्रम सर्कल असं गुगल स्कॉलर मध्ये किंवा रिसर्च डेटाबेस मध्ये जर का हे सर्च केलं त्यावरचे अनेक रिसर्चेस तुम्हाला मिळतील. पण तुम्ही म्हणताय त्या पद्धतीचे रिसर्च थोडे कमी आहेत. म्हणजे निसर्गावरती, झाडांवरती झाल्याचा परिणाम झाल्याचे अभ्यास हे त्या मानाने कमी आहेत. परंतु बाकी इलनेसेस वरती, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ त्याच्यावरती अँपल लिटरेचर अवेलेबल आहे आता. खूपच छान सर माहिती दिलात तुम्ही याच्यामध्ये. मैसूर त्यांचे नाथ मी सच्चिदानंद गणपती स्वामींना भेटलोय मी मैसूरमध्ये प्रत्यक्ष. माझी भेट झाली आहे सुदैवाने. अरे क्या बात है. प्रत्यक्ष भेटून आलोय मी त्यांना. त्यांची बोनसायची झाडांवरती पण भरपूर काम आहे आणि नादसंगीतावरती पण भरपूर काम आहे. हो हो हो, त्यांचे प्रोग्राम झालं होतं, आम्ही बघितलं प्रत्यक्ष. छानच. सर नमस्ते, मी साताराहून सुचित्रा घोगरे काटकर बोलतेय. तुम्ही आता बालगृहातल्या मुलांच्या अनुषंगाने उल्लेख केला होता, तर एक उदाहरण दिलं होतं. तर मी इथे बाल न्याय मंडळ सदस्य म्हणून काम करते आणि मी मुलांबरोबर काम करताना ह्या वेगवेगळ्या थेरपीज कशा आपल्याला वापरता येतील त्याच्या नेहमीच शोधत असते. तर आज ह्या ड्रम थेरपीच्या माध्यमातून कळलं की त्या मुलांसाठी सुद्धा आपल्याला काम करता येईल. तर त्या संदर्भात मी एकदा सविस्तर आपल्याशी चर्चा करेन. लहान मुलांकरता म्हणलात ना तुम्ही? बालगृहातली मुलं म्हणजे मगाशी तुम्ही रिमांड होम मधली मुलं आमच्याकडे दोन प्रकारची आहेत. म्हणजे बालगृहातली मुलं आहेत की ज्यांना पॅरेंट्स नसतं, जे विक्टिम्स असतात, आणि दुसरी मुलं आहेत की आमच्याकडे येतात वेगवेगळ्या केसेस मधली मुलं आमच्या समोर येतात बाल न्याय मंडळासमोर. तर त्या सुद्धा कसं काम करते तर ह्याच्या बाबतीत मला आवडेल तुमच्याशी इंटरॅक्शन करायला आणि इथं सातारमध्ये तसे प्रोजेक्ट सुरू करायला. हो हो, आपण तसं बोलू सविस्तर आणि काय स्वरूपाचं काम करता येईल ते पाहूया. हो चालेल. थँक्यू सर. थँक्यू सर. नमस्कार, मी स्मिता आपटे बोलते पुण्याहून. हो बोला ना. माहिती पण खूप छान मिळाली. पण आता आमच्यासारख्या सिनियर सिटीजन 75, मी आता 78 वर्षाची आहे. तर तुम्ही ड्रम थेरपीच्या आपल्या स्वभावावर परिणाम आपण करू शकतो. पण आता आमच्यासारख्या वयाच्या लोकांनी ह्या थेरपीचे आपल्या मनावर किंवा स्वभावावर परिणाम करायचा तर त्याचा कसा काय उपयोग करू शकतो? थँक्यू. थेरपी किंवा ड्रम सर्कल्सला ना वयाचा बंधन नाही. आणि मी कोणालाच जरी वय 60-70 झालं असलं तरी मी त्यांना कोणालाही 60-70 समजत नाही. त्यांचं फक्त म्हणजे आपण शारीरिक वय आपलं असू शकतं, पण आपण आनंद मिळवू शकणार असू तर सर्व थेरपीज आपल्याला ओपन आहेत आणि त्याला वयाचं बंधन अजिबात नाही. मी खूप अप्रतिम रिझल्ट्स किंवा अप्रतिम एंगेजमेंट्स या वयाने जास्त असलेल्या व्यक्तींबरोबर पण पाहिल्यात. माझ्या elderly are kids, adults are also kids, and age is no bar. तर धन्यवाद आनंद. मला असं वाटतं आपण आनंदला नक्कीच माइंड जिम मध्ये जेव्हा आपली प्रत्यक्ष सेशन चालू होतील त्यावेळेला नक्कीच बोलवूया. कारण तो जे सगळं काही बोलला हे फक्त आपण ऐकलं, पण अनेकांच्या मनामध्ये ह्या सगळ्याचा अनुभव घ्यावा अशी उत्सुकता नक्की जागी झालेली असणार आहे. आणि त्यामुळे आपण नक्कीच आनंदला माइंड जिमच्या सेशन्स मध्ये जेव्हा प्रत्यक्ष आपण भेटायला सुरुवात करू त्यावेळेला नक्कीच आनंद तू यायलाच पाहिजेस. कारण सगळे उत्साही आहेत, मानसिक आरोग्याचा विचार करणारे आहेत आणि प्रत्येक सेशनचा खूप जाणीवपूर्वक सगळेजण विचार करतात. त्यामुळे ह्या सेशनचा खूप वेगळ्या अँगलनी, खूप वेगळ्या पातळीवर सगळ्यांना उपयोग होईल. आनंदनी खूप काही तो आजच्या सेशन मध्ये त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की ज्यांनी आपण असं म्हणूया की आपणही सगळेजण एक इंट्रोस्पेक्ट करायला लागलो, स्वतःला तपासून बघायला लागलो. जसं त्यांनी सांगितलं की
आपल्याला स्वतःचा ताल सापडायला हवा, आपल्या जगण्याचा ताल सापडायला हवा आणि कसा तो आपण शोधत जातो आणि त्याचा आणि आपल्या सगळ्या मानसिक आरोग्याचा कसा संबंध असतो. आणि हे सगळं सांगताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याचा आपण खूप करायला पाहिजे म्हणजे की आर्ट ही फक्त थेरॉपिटिक किंवा एक छंद म्हणून बघण्यापेक्षा वे ऑफ लाईफ किंवा प्रॅक्टिस असं म्हणून त्याच्याकडे जर बघितलं तर त्याच्यामधनं जो एक्सपिरियन्स आपण सगळेजण घेऊ शकू तर तो खूप मला असं वाटतं की शब्दातीत असणार आहे. आणि त्यामुळे आर्ट ह्या गोष्टीकडे आपण कसं बघतो आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ड्रम सर्कल विषयी खूप सखोलपणे माहिती सांगितली. पण एकंदरीतच कुठलाही आर्ट फॉर्म मला असं वाटतं जेव्हा आर्ट फॉर्म कडे वळतो तर जसं त्यांनी सांगितलं की ती गोष्ट तुम्हाला काय ऑफर करते तर तुमच्या नकळतपणे तुम्ही त्या गोष्टीला ऑफर करायला लागता. आणि अगदी कधी पण म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की वयाचं काही बंधन नाही, कुठली पण आर्ट कुठल्याही वयाच्या टप्प्यावर तुम्ही त्याचा अनुभव घेणं चालू करू शकता. चित्रकला असेल, डान्स असेल, ड्रम सर्कल असेल किंवा कुठलंही असेल, पण तुमच्या नकळतपणे तुम्ही ओपन होता आर्टमुळे आणि एक्सप्रेस करायला लागता आणि त्याच्यामध्ये शब्दांच्या माध्यमाशिवाय हे सहजपणे शक्य होतं. त्या बरोबरीने त्यांनी मला सांगितलेली आणि खूप भावलेली गोष्ट म्हणजे की स्पेस, स्तब्धता आणि ती अनुभवायला शिकणं आणि त्याचा आपल्या सगळ्या जगण्यातला असणारा सगळ्यात महत्वाचा भाग. आणि मला तो सांगताना जसं त्यांनी सांगितलं की क्रॅशेस बघता येणं म्हणजे त्यांनी सांगितलं की हे सगळ्यात ट्रॅजेडीज बघता येणं, हे सगळं थांबणं अचानकपणे, ते कसं थांबतं, कसं सुरू होतं ड्रम सर्कलमध्ये. तर मला असं वाटलं आता की आता सुद्धा मार्च मध्ये कसे सगळे आपण थांबलो होतो, अचानकपणे थांबलो आणि तेव्हा आपल्याला हा सगळा जगण्याचा ताल, तो थांबणं, तो पुन्हा रिस्टार्ट करणं हे एका वेगळ्या पातळीवर मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना अनुभवता आलं आणि त्याकडे बघता आलं. तर ह्या सगळ्या काळातनं जाताना हे एक अतिशय वेगळं सेशन आपल्याला आनंदमुळे ऐकायला मिळालं आणि त्यामुळे आपण आपल्या जगण्याचा स्वतःचा ताल नक्कीच स्वतःमध्ये डोकावून पाहूया असं मला वाटतं आणि ह्या सगळ्याची नक्की मदत होईल. तर पुन्हा एकदा थँक्यू आनंद. आणि आपलं सेशन जेव्हा माइंड जिमच्या सेशनला तू प्रत्यक्ष म्हणजे मी आता यायचंच आहे तुला असं मी सांगते तर नक्की भेटूया. ओके, धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. बाय आनंद. येस, थँक्यू सो मच. थँक्स.